नाशिक विधान परिषद निवडणूक लढण्यावर गोकुळ गीते ठाम आहेत। मी निवडणूक लढणारच अशी प्रतिक्रिया गोकुळ गीते यांनी दिली आहे। त्यामुळे नाशिक विधान परिषद बिनविरोध होण्याची आशा आता पूर्णपणे मावळलेली आहे। गोकुळ गीतेंनी शिवसेना उमेदवाराला पाठिंबा देण्यास नकार दिलाय आणि त्यामुळे उदय सामंत आणि गिरीश महाजनांच्या मंथणीला अपयश आलेलं आहे। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते आणि त्यामुळे उदय सामंतांसह गिरीश महाजन हे नाशिकमध्ये तळ ठोकून होते। दरम्यान महायुतीकडून नेत्यांची मंथणी करण्याचे प्रयत्न सुरू होते। मात्र आता महाजन आणि सामंत यांच्या भेटीनंतरही गोकुळ गीते यांनी निवडणूक लढण्यावर ठामते आहेत। आदरणीय सामंत साहेब, दादा भुसे साहेब आणि गिरीश भाऊ महाजन यांच्यामध्ये आमच्या चौघांमध्ये अजूनही काही इतर लोक होते। आमची चर्चा झाली। त्यांनी मला त्या ठिकाणी विचारलं की त्या ठिकाणी प्रसाद हिरे यांनी आज दुपारी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला। तर त्यांनी मला विचारलं की आपण पण त्या ठिकाणी तसा पाठिंबा देऊ शकतो। त्यांना मी स्पष्ट नकार दिला की मी त्या उमेदवाराला त्या ठिकाणी पाठिंबा देऊ शकत नाही, कारण मतदारांचा कौल बघता तो कौल चांगल्यापैकी माझ्या बाजूने असल्यामुळे तो पाठिंबा देणं म्हणजे त्या मतदारांचा त्या ठिकाणी मी घात करण्यासारखा प्रकार होईल। त्यामुळे मी त्यांना स्पष्ट नकार देऊन त्या ठिकाणी पुन्हा माझ्या नाशिकला येऊन माझ्या गाठीभेटी चालू केलेल्या आहेत।